मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत मान हिंजवडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये. आज जर पाहिलं तर मान या गाणामध्ये एक वेगळं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन नेत्यांनी दोन एबी फॉर्म वेगवेगळ्या एकाच गावातील दोन वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि याची जुगलबंदी पाहण्यासाठी करत या मानमध्ये संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले तर या मान गावामध्ये. या ठिकाणी पाहूयात. थोड्याच वेळापूर्वी आपल्याला जी मिळालेली माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या एका दुसऱ्या नेत्याने मानमध्ये येऊन एक वेगळीच घोषणा करून गेले की भारतीय जनता पार्टीचं अधिकृत खरं तर ज्याला कमळ मिळलेला आहे हा उमेदवार आमचा अधिकृत उमेदवार नसून आमचा उमेदवार जो आहे तो आहे पुरस्कृत उमेदवार म्हणून आपण एका व्यक्तीचं त्यांनी नाव खरं सुचवलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीला खरं तर अधिकृत तिकीट मिळालेलं आहे, अधिकृत एबी फॉर्म मिळालेला आहे, ती आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेशचा नवनाथ पारखी यांच्या पत्नी सौभाग्यवती युगंधराताई पारखी. नमस्कार, मी युगंधरा नवनाथ पारखी. मला मान पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी देऊन संधी दिली आहे. मी या भागाचा विकास करण्यासाठी सक्षम राहील आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्कार. मान पंचायत समिती गणामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फुटला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी मात्र भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत युगंधरा नवनाथ पारखी यांना भाजपाने उमेदवारी दिली असताना देखील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार रुपाली नवनाथ बोडके यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला. आपण याबाबतचा हा नेमका काय घोळ आहे हे जाणून घेण्यासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवार युगंधरा नवनाथ पारखी आणि त्यांचे पती नवनाथ पारखी यांच्या समवेत आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहे. त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहे. नवनाथजी नमस्कार. काय नेमकी आपली भूमिका असणार आहे की आज भारतीय जनता पार्टीने आपल्याला अधिकृत उमेदवारी दिली असताना देखील आज प्रचाराचा नारळ फोडताना एक अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे, नेमकी आपली भूमिका काय? खऱ्या अर्थानं मी छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या विचारांना या ठिकाणी मानणारा कार्यकर्ता आहे आणि या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता आहे. आज माझे सन्माननीय मित्र शेखरजी वडणे यांनी जो या ठिकाणी मतदारसंघामध्ये जो ट्विस्ट आणला तर त्याचं अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्हाला असताना देखील त्यांनी पुरस्कृत उमेदवार काही उपद्रवी लोकांच्या सांगण्यावरून केला. तर आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगतो की ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. जिल्हाध्यक्ष यांनी सगळे बोलताना असा आत्मविश्वास व्यक्त केलाय की जे अधिकृत उमेदवार आहेत युगंधरा पारखी ते आपलं अगदी मागे घेतील. काय वाटतं? खरं तर मी प्रथमतः माझे जे वरिष्ठ नेते आहेत त्या नेत्यांची प्रथमतः या ठिकाणी माफी मागतो. परंतु अर्ज मागे घेण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काय संभव नाही. कारण कमळ हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने पुरस्कृत उमेदवार त्या ठिकाणी पॅनलमध्ये आणणं मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. आता भाजपच्या अधिकृत पॅनलमध्ये दोन अधिकृत उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार असेल अशी सध्या तरी शक्यता वाटते. त्यावेळेस जर तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं नाही तर तुमची प्रचाराची रणनीती किंवा पुढचं तुमची वाटचाल कशी असेल त्याबद्दल काय विचार? खऱ्या अर्थानं आजवर जे जे मी काम केलंय तर ते वारकरी संप्रदाय असेल, माझी मित्रमंडळी असेल, माझी गावकी भावकी असेल, माझी जनता असेल. आज हे इलेक्शन फक्त नवनाथ पारखी पुरतं मर्यादित नाही राहिलं किंवा युगंधरा पारखी पुरतं मर्यादित राहिलं नसून पूर्ण तालुका या ठिकाणी विरोधी पक्षातील मंडळी देखील या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहे की तुम्ही लढले पाहिजे. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या जनतेच्या अस्तित्वाची लढाई आणि ती या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर, वारकऱ्यांच्या आशीर्वादावर, माझ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावर आम्ही या ठिकाणी जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणजे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाल असा तुम्ही आत्मविश्वास व्यक्त करताय. सकाळी बोलताना जिल्हाध्यक्षांनी असंही सांगितलं की जर याला कदाचित जर पारखी यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासंदर्भात विचार केला जाईल. खरं तर एबी फॉर्मचा घोटाळा हा काही उपद्रवी लोकांकडून करण्यात आला. मुद्दामून या एवढ्या मोठ्या इलेक्शनला एक ग्रामपंचायत स्वरूपाच्या इलेक्शनचं स्वरूप देण्यात आलं. खरं तर ही फार मोठी शोकांतिका आहे. राहता राहिला निलंबनाचा विषय, तर निलंबन स्वीकारूनच मी या ठिकाणी हे निर्णय घेत आहे. कारण
एकदा माणूस जिद्दीला पेटला, त्याच्या अस्तित्वाच्या लढाईला पेटला आणि जनतेचा आशीर्वाद त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं मला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. म्हणजे मान पंचायत समितीमधून येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाल हे आपल्याकडनं आत्मविश्वास व्यक्त केलं जाते. खऱ्या अर्थानं आज ही निवडणूक लढत असताना मी आपल्या सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वजण आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहूत आणि आम्हाला सहकार्य करा. अधिकृतरित्या मला उमेदवारी असताना देखील आज भारतीय जनता पार्टीचं कमळ काढून त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय की पुरस्कृत उमेदवार द्या. मला वाटतं ही रणनीती काय आहे मला या ठिकाणी खरं तुमच्या जे जिल्हाध्यक्ष जे आहे त्या जिल्हाध्यक्षांनी असं घोषित केले की पुरस्कृत उमेदवार म्हणून, परंतु जिल्हाध्यक्षांना वैध अवैध फॉर्म जे आहे किंवा अर्ज जो आहे नामनिर्देशक अर्ज यातील युगंधरा पारखी यांचा जो अर्ज आहे हा वैध ठरवण्यात आलेला आहे. कारण त्या अर्जाला कोण्यातरी एका भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्याचा वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा अधिकृत पत्र व्यवहार झालेला आहे. परंतु दुसरी बाजू जर पाहिलं तर तो फॉर्म देखील पारखी यांच्या नंतर न भरण्यात आलेला होता आणि त्या नामनिर्देशक अर्जासाठी कोणत्याही राजकीय वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा एक लेखी स्वरूपामध्ये पत्र व्यवहार झालेला नाही. म्हणून पारखी यांचा फॉर्म वैध आणि दुसरे जे आहेत त्यांचा अवैध फॉर्म ठरवण्यात आलेला आहे. परंतु ह्याची कल्पना जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांना होती का? 100% त्यांना या सर्व प्रक्रियेची कल्पना होती आणि निवडणूक आयोगाने एकदा तो फॉर्म व्हॅलिड केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नव्याने काही लोकांच्या सांगण्यावर तुम्ही उलट भूमिका घेत असेल तर मला वाटतं मी उत्तर देण्यापेक्षा जनता मतदार रूपी त्या ठिकाणी न्याय देईल ना, त्याच्यावर मी बोलण्याची असंही या ठिकाणी समजलंय आम्हाला की तुमच्यावरती राजकीय दबाव आणण्याचा त्यावेळेला त्या हॉलमध्ये प्रयत्न केला होता आणि तुम्हाला अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोन आले होते, परंतु तुम्ही कुणाचाही फोन घेतला नाही. यानुसार तुमच्यावरती कुठली पक्षाची कारवाई होतीये का? राजकीय पुढाऱ्यांचं फोन येणं खरं तर हे स्वाभाविक आहे, कारण मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे, पक्षाचे नीतिमूल्य जपणारा कार्यकर्ता आहे. पण आज माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जर या प्रमाणाची वागणूक भेटत असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही इलेक्शनला सकारात्मकतेने सामोरे जाऊ आणि ही लढाई जिंकू या ठिकाणी ठामपणे सांगतो. एक शेवटचा प्रश्न. खरं तर आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून समजला जातो. प्रथम राष्ट्र, नंतर देश आणि म्हणजे नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती केंद्रित राजकारण. परंतु असं असताना या मतदारसंघामध्ये दोन दोन जी सत्ता केंद्र म्हणून किंवा दोन दोन केंद्रांमार्फत एक फॉर्म वाटले गेले. खरं तर हे कुठंतरी पक्षाच्या याला धरून आहे का असं काय वाटतं? खरं तर भारतीय जनता पार्टी हा विशिष्ट नीतिमूल्य जपणारा पक्ष आहे आणि आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः असं एक पार्टीचं ब्रीद वाक्य आहे. परंतु या ठिकाणी हे पूर्ण या ठिकाणी धुळीस मिळताना मला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक काय विचार करतील, कदाचित कमळ हे चिन्ह आज मला निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी इलेक्शन हे कमळ चिन्हावरच लढणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की मला काळजी करण्याची कारण नाही. म्हणजे या निवडणुकीला तुम्ही निश्चित सामोरे जाणार? या निवडणुकीला ठामपणे आणि खात्रीने आम्ही या ठिकाणी सामोरे जाऊ. धन्यवाद.